नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की काल उशिरा रिझल्ट लागलेला आहे BMS राऊंड 1चा। तर कट ऑफ किती गेला, खूप सारे विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत आहेत सकाळपासून की मॅडम कट ऑफ किती गेलेला आहे। तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे की प्रत्येक कॅटेगरी वाईज किती ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि मार्काचा जर आपण पाहायला विचार केला तर प्रत्येक कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्कावरती सीट अलाउड झालेली आहे। तर कट ऑफ हा हायर साईडने आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कट ऑफ हा किती गेलेला आहे त्याच्याविषयी पण अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे आणि कट ऑफ कमी होईल का ह्याच्याविषयी पण अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे। तर त्याआधी प्रथम आपला रिझल्ट लागलेला आहे ते महाराष्ट्रामधील पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा गव्हर्नमेंट कॉलेजचा आपण जर विचार केला तर 440 प्लस पर्यंत गेलेला आहे आणि प्रायव्हेट कॉलेजचा 330 प्लस हा एवढा राहिलेला आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी समोरील दोन्ही राऊंडचा हा कट ऑफ हा साधारण आपल्याला 290 ते 300च्या दरम्यान राहू शकतो। याखाली कट ऑफ हा जाणार नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या, कारण जे पालक किंवा विद्यार्थी पण आहेत ते 200 ते 280 पर्यंतच्या एवढे अपेक्षा ठेवत होते। तर त्यांनी अगदी महाराष्ट्रामध्ये त्यांना कॉलेज मिळेल त्यांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अगदी सत्यस्थिती स्वीकारून आपल्याला विचार करावा लागेल। त्या तमाम सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी सांगू इच्छिते की अगदी तुम्ही जर ह्या रेंजमध्ये असाल 200 ते 280 पर्यंत तुम्हाला अगदी महाराष्ट्रामध्ये चान्सेस फार कमी म्हणजे नसल्यासारखेच राहणार आहे। तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। तर महाराष्ट्राचा आपला हा रिझल्ट आउट झालेला आहे। तर अलॉटमेंट आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथम मी हार्दिक अभिनंदन करते। कट ऑफ हा हायर असल्यामुळे अगदी खूप विद्यार्थ्यांना अलॉटमेंट आलेलं नाही। तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत अगदी 200 ते 300 अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक हे राज्य अगदी बेस्ट असणार आहे आणि ते सध्या उपलब्ध राहणार आहे, कारण कर्नाटकाचा हा सेकंड राऊंड चालू झालेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी 200 ते 300 ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील आणि त्यांना ह्या वर्षीच BMS करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांसाठी अगदी गोल्डन संधी म्हणायला हरकत नाही। आणि त्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकामध्ये अगदी न्यू रजिस्ट्रेशन करण्याची संधी ही उपलब्ध होणार आहे अगदी ही थर्ड राऊंडला। तर अगदी ज्या काही विद्यार्थ्यांना BMS करायचं आहे कमी रेटमध्ये तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर इथं स्क्रीनवर तुम्हाला दाखवतच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप लिंक, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर कर्नाटकासाठी हे न्यू रजिस्ट्रेशन आपल्या थर्ड राऊंडला काही दिवसांमध्येच आतमध्ये स्टार्ट होणार आहे। तर त्याविषयी तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी कट ऑफ हायर साईडने गेलेला आहे तर अगदी कमी होईल का असे पण खूप सारे मला मेसेजेस कॉल येत आहेत, त्याविषयी सुद्धा अगदी मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्रथम इथं मी तुम्हाला अगदी कट ऑफ पहिल्या राऊंडचा किती गेलेला आहे तो आधी मी इथं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते। प्रत्येक कॅटेगरी वाईज BMS राऊंड 1चा कट ऑफ मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती काढलेला आहे। तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक तुम्ही ते पाहू शकता। तर त्या विद्यार्थ्यांसाठी 255 एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे फर्स्ट राऊंडचा BMSचा ST कॅटेगरी। आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ते पाहू शकता ऑल इंडिया रँक काढलेली आहे आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 326 हा कट ऑफ राहिलेला आहे। आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया हा रँक मी काढलेली आहे आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 331 वरती कट ऑफ हा राहिलेला आहे। आणि त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक इथं काढलेला तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आणि 333 वरती कट ऑफ हा राहिलेला आहे VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि NT बीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक इथं तुम्ही पाहू शकता आणि त्यांचा हा कट ऑफ हा 332 वरती राहिलेला आहे। आणि NT Cच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही इथं ऑल इंडिया रँक पाहू शकता आणि त्यानंतर 331 एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे। आणि NT Dच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ऑल इंडिया रँक हा पाहू शकतो आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 323 वरती हा कट ऑफ राहिलेला आहे NT Dचा। आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ऑल इंडिया रँक हा इथे पाहू शकता आणि त्या विद्यार्थ्यांचा हा कट ऑफ हा 337 वरती राहिलेला आहे। आणि त्यानंतर जी कॅटेगरी आहे SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कट ऑफ तुम्ही ते ऑल इंडिया रँक पाहू शकता आणि ऑल इंडिया रँक नंतर हा त्या विद्यार्थ्यांचा SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 327 हा कट ऑफ राहिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्याला किती मार्क किंवा आपला ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार आपल्याला इथे कट ऑफ पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे तर अगदी ज्या विद्यार्थ्यांनी जस्ट थोड्या मार्कांनी जर हुकत असतील तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी सेकंड राऊंडमध्ये 100% चान्सेस राहणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला गरज आहे ते परफेक्ट चॉईस फिलिंगची। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी परफेक्ट चॉईस फिलिंग हवी आहे
पाहिजे असेल तर त्या विद्यार्थी नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये BMSचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि कमी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी तुम्हाला मी सांगितलंच आहे की कर्नाटकामध्ये 3rd राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं आणि तिथे सुद्धा अगदी काही खूप सारे कॉलेजेस असे आहेत की त्या ठिकाणी निगोशिएट करून तिथे ॲडमिशन्स करून दिले जात असतात. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी यावर्षी गॅप घ्यायचा नाही किंवा तुम्हाला डॉक्टरच व्हायचं आहे तर तुम्ही नक्कीच ह्याचा विचार करू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि त्याआधीसुद्धा अगदी मी सगळ्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करते आणि ज्यांना अजून झालेलं नाही त्यांच्यासाठी अगदी दुसऱ्या राऊंडला परफेक्ट कशी चॉईस फिलिंग करायची त्याच्याबद्दलसुद्धा अगदी तुम्हाला जर अगदी माझे हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता किंवा आमचं पेड काउन्सिलिंग ग्रुप जॉईन करू शकता. तर अगदी जी कॅप राऊंड 2ची ही काउन्सिलिंग आता चालू होईल आणि त्याच्यासाठी अगदी कट ऑफ हा तुम्हाला अगदी पहिल्या राऊंडचे कट ऑफ कंपेअर करून आपले चान्सेस कुठे स्ट्रॉंग आहेत ते अगदी तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. त्यानंतर प्रेफरन्सेस लिस्ट तुम्हाला टॉप टू बॉटम अशी प्रेफरन्सेस लिस्ट तुम्हाला टाकावी लागेल आणि सुरुवातीला तुमचं जे ड्रीम आहे कोणतं कॉलेज किंवा टॉप कॉलेजेस टाकायचे आहेत तर तिथे चान्सेस कमी असले तरीसुद्धा तुम्ही अगदी फर्स्टला तेच तुम्ही तिथे ठेवू शकता. आणि नंतर अगदी तुम्ही जिथे कट ऑफ आपले किंवा मार्क आपले जवळपास आहेत तिथे शेवटी तुम्ही अगदी सेफ कॉलेजेस तिथे तुम्ही ॲड करू शकता, तर जिथे नक्कीच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळू शकतो. आणि कोर्सेस किंवा कॉलेजेस बॅलन्स तुम्ही ठेवू शकता. काही कॉलेजेस महत्त्वाची असतात, काही कॉलेजेसला काय ब्रँड असतं त्यामुळे प्रायोरिटी लावताना हे क्लिअर करा की तुम्हाला जास्त काय हवं आहे. आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की वॅकन्सी रिपोर्ट चेक कसं करायचं. तर दुसऱ्या राऊंड आधी ऑफिशियल वॅकन्सी लिस्ट आपल्याकडे येत असते, त्यामध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत ते पाहून आपण डिसिजन घेऊ शकतो. अगदी जुनी प्रेफरन्सेस बदलायला आपण अजिबात घाबरायचं नाही, कारण राऊंडमध्ये मिस झालं तर दुसऱ्या राऊंडमध्ये एक्झॅक्ट प्लॅनिंगने आपण प्रॉपर कॉलेजेस मिळवता येत असतात. अगदी मॉक लिस्ट तयार करा, म्हणजेच फायनल लॉक करण्याआधी कागदावर एक मॉक प्रेफरन्सेस लिस्ट तयार करा आणि ती लॉजिकली अरेंज करा. तर एवढंच हे मी पूर्णपणे अगदी डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिल्या राऊंडमध्ये हा कट ऑफ हायर साईडने गव्हर्नमेंटचा गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे 440+ आणि प्रायव्हेटचा 330+ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी 300च्या वरती मार्क आहेत तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी 200 किंवा 250 280पर्यंत येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना अगदी चान्सेस फार कमी राहणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी कर्नाटक हे राज्य बेस्ट असणार आहे. त्यामध्ये अगदी कमी बजेटमध्ये तिथे ॲडमिशन्स आम्ही खूप सारे आता फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये करून दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदी 200 280पर्यंत मार्क येत असतील तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे चान्सेस ठेवू नका, अपेक्षा करू नका, कारण ती सत्यस्थिती जी आहे ती तुम्हाला मी या यूट्यूबच्या मार्फत सांगत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी करायचं आहे त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करा आणि तुमचं भविष्यामध्ये BMS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. एवढंच त्या निमित्तानंतर हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्याला याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.